कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गुहागर तालुक्यातील कोंड कारोळ पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शिवसेनेचे उमेदवार प्रणव पोळेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयानंतर संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आपल्या या ऐतिहासिक विजयाचे श्रेय देताना पोळेकर अत्यंत भावुक झाले होते। त्यांनी आवर्जून सांगितले की त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मोठी राजकीय वारसा नसताना पक्षाने त्यांच्यावरती खूप मोठा विश्वास टाकला। विशेषतः राज्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी दिलेल्या मोलाच्या संधीमुळे हे यश संपादन करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले। हा विजय केवळ माझा नसून शिवसेना भाजप युती, माझ्या गावातील ग्रामस्थ आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या सर्व मित्र परिवाराचा आहे। हा मोठा विजय मी माझ्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या चरणी अत्यंत नम्रपणे समर्पित करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। या विजयाने गुहागरमध्ये शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली असून सर्वत्र आनंदाला उधाण आलेला आहे। खरं तर मला ज्यावेळी पक्षाने तिकीट दिली त्यानंतरच माझ्या सर्व मित्र परिवारानं माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला। खास करून माझ्या गावाचा उल्लेख करावा असं वाटतो, कारण माझ्या गावानं एकमुखी निर्णय घेतला होता की आपला उमेदवार आहे, घरातला आहे आणि त्यामुळे या उमेदवाराच्या पाठीशी आपण गाव म्हणून पाठीशी उभं राहावे। मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, माझ्या घराण्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि आमच्या घराण्यामध्ये कुणीही निवडणूक लढवली नव्हती आतापर्यंत। मात्र माझा असणारा मित्रपरिवार, त्याचबरोबर जी काही सगळी मित्रमंडळी जी होती, पालशेद असेल, अडूर असेल, कोंड कारोळ असेल, या तिन्ही गावांमधलं जे काही माझा संपर्क होता आणि त्याच संपर्काच्या जीवावर आम्ही हा विजय जो आहे तो खेचून आणलेला आहे। आणि आतापर्यंतचा इतिहास बघायला गेलो तर 2007 नंतर या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा जो आहे तो फडकलेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की मला ही संधी जी आहे ती शिवसेना पक्षाकडनं दिली। खास करून मी आभार मानतो ते म्हणजे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत, त्याचबरोबर राजापूरचे आमदार किरणभैया सामंत आणि एकूण सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जे इथले माझ्यासाठी मेहनत घेत होते, सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा विजय मी त्यांना समर्पित करतो, कारण त्यांच्या मेहनतीमुळे हा माझा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे।